तर फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता असा दावा राऊत, आव्हाड आणि सपकाळ यांनी केलाय। अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घालायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतल्याचा दावा सुद्धा आव्हाड यांनी केलाय। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता। संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक स्फोटक दावे केले। अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घालायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय। भोंदू बाबाने या मंत्र्यांच्या माध्यमातून काय काय कामं करून घेतली आहेत, काय काय उद्योग केलेले आहेत, त्या ठिकाणी भोंदू बाबाचं जे काय स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत। अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते। अशोक खरातांकडे गेले होते, पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती। बैठका झाला, अशोक खरातांबरोबर झाल्या, आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील। तर मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्रमंत्र अघोरी पूजा केल्यामुळेच खरातच्या विरोधात कारवाई सुरू केल्याचं ट्विट सपकाळांनी केलं। मंत्री चंद्रकांत पाटलांचेही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते, त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळते आहे। भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री फडणवीसांना 5 महिन्यापासून माहीत होते। फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध होते, आणि त्यामुळेच माहिती मिळून सुद्धा फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती। पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडनं तंत्रमंत्र अघोरी पूजा केल्यामुळेच फडणवीसांनी भोंदू बाबा खरातच्या विरोधात कारवाई सुरू केली। भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्रपक्ष आणि पक्षातल्या हितशत्रूंना ब्लॅकमेल करतायत असा आरोप सपकाळांनी केलाय। अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापल्याचा मोठा दावा सुद्धा आव्हाडांनी सभागृहात केलाय। आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या, करंगळ्या कापणाऱ्या। परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक एक जण एकेकाचं बोट तपासत होते, तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला। हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने। त्याचा जो ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मधल्या सदस्यांना अजून अटक का नाही झाली? कोणी कोणी कुठे कुठे जमिनी घेऊन दिल्या, सगळं ओपन आहे ना, हे सगळं महाराष्ट्राला